अजित पवार आपले नेते आहेत आणि शरद पवार श्रद्धास्थान आहेत, पण आपण अपक्ष लढणार असल्याची भूमिका दादा समर्थक आमदार संजय शिंदेंनी घेतली. पण काही नेत्यांनी आम्ही दादांसोबत पण साहेब आमचं दैवत अशी भूमिका घेतल्यानं समर्थक संभ्रमात पडले. पाहूयात. ते माझं दैवत होते, दैवत आहेत आणि दैवत राहतील. म्हणजे मी काय म्हणतो की बाबा माझं श्रद्धास्थान पवार साहेब आहेत आणि माझे नेते अजितदादा आहेत. मला स्वतःला पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. ज्या दिवशी साहेबांजवळून बाजूला आलो त्या दिवसानंतर अजून माझी हिंमतही होत नाही का त्यांच्यासमोर मी जाऊ शकतो. आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही. पक्ष वेगवेगळे असले तरी अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांच्या तोंडी मात्र आम्ही दादांसोबत पण पवार आमचं दैवत अशी भाषा दिसते. जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हाही अजित पवार गटानं शरद पवारांना दैवत मानण्याची भूमिका घेतली होती. मात्र लोकसभा येईपर्यंत दोन्ही बाजूंनी टीकेचे बाण डागले गेले. जाणकारांच्या मते त्याचाच फटका लोकसभेला बसल्यामुळेच यावेळी विधानसभेत अजित पवार गटाचे नेते शरद पवारांवर टीका करणं टाळतायत. म्हणूनच की काय, काही नेते आमची अजितदादांना साथ म्हणतानाच शरद पवारांना दैवत म्हणतायत. काही नेत्यांना पवारांची साथ सोडल्याची खंत आहे तर काहींना पश्चाताप. मी पवार साहेबांना आज तागात भेटलेलो नाही, कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांगा. ज्या माणसाने मला आमदार नसताना मंत्री केलं 2009ला, त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आम्हाला माहिती आहे. आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन. आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला की जो बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बिडी लागून द्या, परंतु रणजित नाईक निंबाळकराला कीड लागल्याशिवाय मी थांबणार नाही. मी साहेबांना ज्या दिवशी साहेबांजवळून बाजूला आलो त्या दिवसानंतर अजून माझी हिंमतही होत नाही का त्यांच्यासमोर मी जाऊ शकतो. का बरं? त्याच्यामुळे काय आहे, शेवटी त्यांच्यासमोर जाताना खूप काही परिपक्वता असावी, ती माझ्यात अजून नसेल असं मला वाटतं. दैवताचा वाद फक्त विधानांपुरताच मर्यादित नाही राहिला तर गेल्या सुनावणीत शरद पवार आमचं दैवत हे वक्तव्य सुप्रीम कोर्टातही पोहोचलं. दोन्ही पक्ष वेगळे असूनही अजितदादा गटाचे नेते अशी वक्तव्य करून संभ्रम पसरवतायत असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी केला होता. दरम्यान लोकसभेआधी बोलताना आपण शरद पवारांना दैवत मानत होतो असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या तोंडी पुन्हा पवार आपलं दैवत आहेत असं वक्तव्य आलंय. आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे. त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही आहे. आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना. आम्ही चुकलो तर कान धरा ना. मी शरद पवार हा माझा बाप आहे म्हणतो, मी त्यांना देव कधीच नाही म्हणत. कोणालाही देवत्व देऊ नका. एक गाणं आहे म्हणजे दे जाते भगवान को धोखा हिंसा को क्या छोडेंगे. नुसती नाती नावापुरती असतात हो. जे देवाला धोका द्यायला सोडत नाहीत ते माणसाचं काय आलंय. दरम्यान इंदापूर नंतर फलटण आणि माढ्यात शरद पवार महायुतीला धक्का देण्याची चर्चा आहे. माढ्यातील अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे शरद पवार गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. मुलगा रणजित शिंदेंना शरद पवार गटाचं तिकीट मिळावं यासाठी बबन शिंदे प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय. तिकडे करमाळ्यात शिंदेंचे बंधू संजय शिंदे अजित पवार गटात असले तरी यंदाही त्यांनी अपक्षच लढण्याचं घोषित केलंय. माझ्या पक्षाची निवडणूक लढणारा हे माझ्या नेत्यानंच डिक्लेअर केलंय ना. त्या दिवशी म्हणजे मी काय म्हणतो की बाबा माझं श्रद्धास्थान पवार साहेब आहेत आणि माझे नेते अजितदादा आहेत. मग मी भले कुठल्या पक्षात असू नसू किंवा काय, आमची दोघांची जी विश्वासार्हता आहे ती एकमेकाला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी त्या दिवशी बघितलं असेल ना की त्यांनी संजयला मतं द्या म्हणताना कुठलं चिन्ह बिन्नाचा उल्लेख केलेला नाही आहे. आपण यावेळेची निवडणूक ह्या पक्ष लढवणार का? पक्ष 100% लढवणार आहोत.
अजित पवार गटातून शरद पवारांकडे गेलेल्यांमध्ये निलेश लंके, बजरंग सोनवणे, बाबाजानी दुर्राणी, मंत्री अत्रामांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांचा समावेश आहे. भाजपमधून शरद पवार गटात गेलेल्यांमध्ये समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, सूर्यकांत पाटील, जामनेरचे दिलीप खोडपे, पुण्यातील बापूसाहेब पठारे यांच्यासहित धैर्यशील मोहितेंचा समावेश आहे. तर अजित पवार गटातील रामराजे निंबाळकर, बबन शिंदे, सतीश चव्हाण, दौंडचे रमेश थोरात, विलास लांडेंसहित अनेक नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. या आउटगोईंगवर बोलताना आमच्या पक्षातही अनेक जण प्रवेशासाठी येत असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. सध्या पेपरला लयच बातम्या चालल्या, ही इकडे गेला 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 गेला, ती तिकडे गेला गेला गेला, ही काम का. आपलं काय झालंय, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नीट ऐका, आपले 40 आमदार आपल्याबरोबर आहेत, तिथं तर बदल करायचं कारणच नाही. समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या. ती गोष्ट आहे. मला फक्त 15-20 जागा, 25-30 जागा भरायच्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर दादाच्याकडे आता आपल्याकडे कोणीच येईना का, तर तसं नाही. तुम्ही एकदा जागा वाटप होऊ द्या. आपल्याकडे पण अनेक जण येत आहेत. रामराजे निंबाळकर साहेबांच्या माझं बोलणं झालं. काही त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम नाही आहे. फक्त काही स्थानिक प्रश्न आहे, ते स्थानिक प्रश्नांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न होते. ते आता अजितदादाशी उद्या आम्ही सगळेच त्यांच्याशी बोलणार आहोत. ते अजितदादा आज नाही आहे मुंबईला, उद्या येतील तेव्हा रामराजे साहेब त्यांना भेटतील. अजितदादा बारामतीमधूनच उभे राहणार. मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो की काय संभ्रम नको ठेवा. लोकसभेच्या 48 मतदारसंघांपैकी फक्त बारामती आणि शिरूर या 2च ठिकाणी तुतारी विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ असा सामना होता. मात्र विधानसभेत असंख्य जागांवर तुतारी विरुद्ध घड्याळ आमने सामने येणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळं नुसतं ओरडू नको शाण्या. तिथं बटन, हे जी ओरड, पोलीस कुठे आहे, पोलीस जे ओरडतात त्याची नावं लिहून घे आणि त्याचं गावाचं नाव लिहून घे. मतदान झाल्यावर बघणार त्याच्या गावात किती मामा चालला ते. का इथंच नुसता ओरडतो, तिकडं यू करतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.